इयत्ता 6वीच्या नवीन अभ्यासक्रमातील दुसरा पाठ प्रागैतिहासिक काळ. तर त्याचा स्वाध्याय आपण पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला नावे लिहा. तर भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार कोणते? तर दख्खनचे पठार. भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश कोणता आहे? तर मध्य भारतातील विस्तृत पठार आणि गंगा यमुनेच्या दुआबचा मैदानी प्रदेश. त्यानंतर तिसरा, लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ कोणता आहे? तर प्रागैतिहासिक काळ. आणि 4, दायमाबाद या उत्खनना या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक कोण आहेत? तर बी.पी. बोपर्डीकर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधला ब योग्य जोड्या जुळवा. त्यामध्ये अ गटात आहे पहा, पुराश्मयुग, मध्याश्मयुग, नवाश्मयुग आणि ताम्रपाषाण युग. आणि ब गटात त्याची उत्तरं दिलेली आहेत. अ मोठे धारदार हत्यार, ब चाकाचा शोध, क शेती तंत्रात प्रगती आणि ड अग्नीचा शोध. तर याची बरोबर उत्तर काय आहेत? अ गटामध्ये पुराश्म युगामध्ये, तर त्याचा बरोबर पर्याय आहे अग्नीचा शोध लागलेला आहे. त्यामुळं ड अग्नीचा शोध. मध्याश्म युगामध्ये मोठे धारदार हत्यारं बनवलेली होती मानवाने. त्यामुळं मोठे धारदार हत्यार हा त्याचा पर्याय आहे. 3 नवाश्म युगाचा पर्याय आहे क शेतीतंत्रात प्रगती. आणि 4 ताम्रपाषाण युगामध्ये चाकाचा शोध लागलेला आहे. ब चाकाचा शोध हे त्याचे बरोबर उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 खालील तक्ता पूर्ण करा. तर इथे काय केलेलं आहे पहा, वैशिष्ट्य कशाचे? मध्याश्मयुग आणि नवाश्मयुगातील. तर वैशिष्ट्य कोणतं आहे? निवास. तर मध्याश्मयुगामध्ये निवास कशामध्ये असायचा मानवाचा? गुहेमध्ये. आणि नवाश्मयुगामध्ये झोपडीत. तर ज्या गोष्टी दिलेल्या नाहीयेत, तिथे आपण ग्रीन हा पेन वापरलेला आहे. तर दुसरं वैशिष्ट्य काय आहे? व्यवसाय. तर मध्याश्मयुगात शिकार व मासेमारी हा व्यवसाय असेल. नवाश्मयुगामध्ये शेती व पशुपालन. त्यानंतर साधने, लहान आकाराची हत्यारे वापरत मध्याश्मयुगात, नवाश्मयुगात वापरत मोठ्या आकाराची दगडी हत्यारे. त्यानंतर कला, मध्याश्मयुगात काय कला करायचा मानव? तर गुहेच्या भिंतीवर चित्रे काढायचा. आणि तेच नवाश्मयुगामध्ये मातीची रंगीत भांडी घडवत होता. त्यानंतर जीवनशैली, तर मध्याश्मयुगातली जीवनशैली कशी होती? भटकंतीची. आणि नवाश्मयुगामध्ये मानव स्थिर जीवनामध्ये आला. तर अशा प्रकारे तो तक्ता पूर्ण करायचा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 ब पुढील विधाने चुकी बरोबर ते सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहायची. तर पहिलं विधान काय पहा, जोर्वे येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या. हे उत्तर कसं आहे? हे विधान कसं आहे? चूक आहे. तर दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या हे बरोबर उत्तर आहे त्याचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, नेवासा येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. हे देखील विधान चूक आहे. तर जोर्वे येथे जोर्वे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले. त्यानंतर तिसरा प्रश्न, महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती इनामगाव येथे आहे. तर हे विधान कसं आहे? बरोबर. त्यामुळे आपण तिथे बरोबर लिहिलेले आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 3 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधला एक, नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली? तर पहा, नवाश्मयुगामध्ये मानवाने भटकंतीचे जीवन सोडून एका ठिकाणी राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर मानवाने शेती व पशुपालन सुरू केले. त्यानंतर मातीची भांडी, दगडाची धारदार हत्यारे, चाक व विणकाम यांचा विकास झाला. आणि अशा प्रकारे नवाश्मयुगात मानवाचे जीवन अधिक स्थिर, सुरक्षित व सुखकर झाले. त्यानंतर पुढचा प्रश्न, ताम्रपाषाण युगाची वैशिष्ट्ये कोणती? ते लिहायचं इथं. तर पहा, ताम्रपाषाण युगात मानव तांब्याबरोबरच दगडांचे हत्यारेही वापरत होता. त्यानंतर शेती, पशुपालन आणि व्यापार यांचा विकास झाला. आणि या युगात चाकाचा शोध लागल्यामुळे दळणवळण जलद व सुलभ झाले. हे आहेत ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 ब, खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहा. त्यामधील पहिलं, पुराश्मयुग. पुराश्मयुगाची 2 वैशिष्ट्ये काय आहेत? तर मानव गुहा किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यावर राहत असे. आणि 2 काय? तर या युगात अग्नीचा शोध लागला. ही 2 त्याची वैशिष्ट्ये पुराश्मयुगाची. त्यानंतर मध्याश्मयुगाची वैशिष्ट्ये, शिकार आणि मासेमारी हे प्रमुख व्यवसाय होते. आणि गुहांच्या भिंतीवर सुंदर चित्रे काढली जात.
ही 2 वैशिष्ट्ये मध्याश्मयुगाची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील 1 जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते, तर आजचे मानवी जीवन कसे असते? याचं कारणासह उत्तर द्यायचं आहे. तर नवाश्मयुगीन मानवाने शेतीचे तंत्रज्ञान शोधले नसते, तर मानवाला अन्नासाठी शिकार व फळे कंदमुळे यावरच अवलंबून राहावे लागले असते. त्यानंतर पहा, तो एका ठिकाणी स्थिर राहू शकला नसता, त्यामुळे गावे व शहरे वसली नसती. त्यानंतर अशा प्रकारे स्थिर न राहता अन्न मिळवण्यातच पूर्ण वेळ घालवावा लागल्यामुळे भाषा, कला, विज्ञान, व्यापार आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास झाला नसता. त्यामुळे जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते, तर मानवी जीवन आजचे इतके प्रगत, सुरक्षित व सुखकर झाले नसते. त्यानंतर पुढचा प्रश्न, नवाश्म युगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले, ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? तर नवाश्म युगात काय झालं? शेतीचे तंत्रज्ञान विकसित झालं. पशुपालन, चाक आणि विणकाम यांचा विकास झाला. मातीची भांडी व दगडाची धारदार हत्यारे तयार केली जाऊ लागली. तर नवाश्म युगात या तंत्रज्ञानामुळे मानवाचे जीवन अधिक सोपे, सुरक्षित व सुखकर झाले. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 तुम्हाला नवीन घर घ्यायचे आहे. त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार करून तुम्ही नवीन घर घ्याल? उदाहरणार्थ पाणी. तर याचं उत्तर कशाप्रकारे लिहिता येईल पहा. तर घर घेताना मी खालील जीवनावश्यक बाबींचा विचार करेन. पहिली गोष्ट पाणी इथे दिलेले ना, तर पाण्याची उपलब्धता हे पाहेल. घरात पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी स्वच्छ व पुरेसे पाणी 24 तास उपलब्ध आहे की नाही हे पाहील. त्यानंतर प्रकाश आणि हवा. घरात पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश आणि नैसर्गिक हवा खेळती राहते की नाही? त्यानंतर वीज पुरवठा. परिसरात विजेची उपलब्धता आहे की नाही आणि वीज खंडित होण्याचे प्रमाण किती आहे याचा विचार करेन. सुरक्षितता. घर असलेला परिसर किती सुरक्षित आहे? तसेच तिथे चोरी किंवा इतर धोके नाहीत ना हे तपासेन. आरोग्य आणि स्वच्छता. तर घराच्या आजूबाजूला सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावणारी आणि कचरा व्यवस्थापन आहे की नाही हे तपासेन. त्यानंतर मूलभूत सुविधांची जवळीक. दैनंदिन गरजांसाठी दवाखाने, हॉस्पिटल्स, शाळा, बाजारपेठ आणि बस किंवा रेल्वे स्थानक यासारख्या सुविधा घरापासून जवळ आहेत की नाही हे तपासेन. त्यानंतर रस्ते आणि वाहतूक. घरापर्यंत जाणारे रस्ते चांगले आणि वाहतुकीसाठी सोयीचे आहेत की नाहीत हे तपासेन. नवीन घर घेताना आपण या गोष्टींचा विचार करू. तर अशा प्रकारे हा तुमचा स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.